नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक पी-एफ डिपार्टमेंट एक अपडेट आणलेला आहे. ते म्हणजे काय असणार आहे, एम्प्लॉयरला कंपल्सरी ॲक्टिव्ह सिग्नेटरी केलेली आहे. म्हणजे तुम्ही DSC किंवा ई-साइन ही एम्प्लॉयरला त्यांच्या लॉग इनला ॲक्टिवेट करून घेणं मॅन्डेटरी आहे. तरच तुमचे एम्प्लॉईचे UN जनरेट होतील. तर त्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे ते व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर जास्त न वेळ करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला एम्प्लॉयरचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ना तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट दिसत आहे, त्यामध्ये जाऊन DSC/ई-साइनवर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जर तुमचे प्रोप्रायटर असाल, पार्टनर असाल, प्रायव्हेट लिमिटेड असाल, कोणाचं पण एक काय करायचं तुम्हाला इथं डिजिटल सिग्नेचरनं करू शकताय, ई-साइननं करू शकताय. इथं तुम्हाला सगळ्या डिटेल टाकायच्या आहेत. त्या डिटेल टाकल्यानंतर ना तुमचं काय होणार आहे, एक लेटर जनरेट होणार आहे. आता आपण इथं डिटेल टाकूया. त्याचबरोबर तुमचं आधारचं नाव जे आहे ते इथं तुम्हाला एंटर करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं डेझिग्नेशन काय असेल, प्रोप्रायटर असेल, डायरेक्टर असेल ते टाकायचं आहे. आणि तुमचे इथं जेंडर काय असेल ते टाकायचं आहे. आणि इथं तुमची डेट ऑफ बर्थ ते टाकल्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, इथं बॉक्सवर क्लिक करायचं आहे, सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर ना तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज येईल, ई-साइन रजिस्टर सक्सेसफुली, प्लीज क्लिक ऑन व्ह्यू रजिस्टर ई-साइन लिंक अँड क्लिक ऑन इन्स्ट्रक्शन बटन. इथं क्लिक करा. म्हणजे तुम्हाला इथं वर यायचं आहे. वर आल्यानंतर त्या कोपऱ्यात दिसत आहे व्ह्यू रजिस्ट्रेशन ई-साइन, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला एक तिथं लेटर दिसेल. इथं बघायचं रिक्वेस्ट लेटर ऑप्शन आलेला आहे. रिक्वेस्ट लेटरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे एक प्रकारचं लेटरचं कॉपी येईल, म्हणजेच PDF कॉपी. तर इथं बघू शकताय, यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या लेटर हेडवर प्रिंट काढायची आहे. अशा प्रकारे बघा तुम्ही लेटर हेड येईल. लेटर हेड आल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या लेटर हेडवर काय करायचं, हे प्रिंटआउट काढायचं आहे सेट करून. त्यानंतर ह्या संगे तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, तर तुम्हाला PFचे जे काय तुमचे डॉक्युमेंट असणार आहे, म्हणजे हे लेटर हेडवर एक काढायची प्रिंट आहे. त्याचबरोबर तुमचा फॉर्म 5A लागणार आहे. त्या 5A पण तुम्ही इन्फॉर्मेशन प्रॉपर भरायची आहे. तिथं फॉर्म 5Aच्या खाली तुम्हाला चेक, तुमचा ॲड्रेस प्रूफ जे काय असेल तिथं अपलोड करायचं आहे. मगच फॉर्म A तिथं सबमिट करायचं आहे. आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला येईल. आता इथं बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. इथे इथं इस्टॅब्लिशमेंटमध्ये फॉर्म 5वर गेल्यानंतर ना तुम्हाला जे काय तिथं रिक्वायरमेंट आहे ते सगळं डिटेल प्रॉपर फिलअप करायचे आहेत. आणि तरच आता इथं बघा, माझा फॉर्म ऑलरेडी मी काय केलेलं आहे, फिलअप केलेला आहे आणि असं सबमिट करून ठेवलेला आहे. तर असं सबमिट झालेला पाहिजे. आणि इथूनच तुम्हाला काय करायचं, इथं डाउनलोडवर क्लिक करायचं. म्हणजे तुमचं काय होणार आहे, 5A डाउनलोड होणार आहे. म्हणजे तुमचं जे मगाशी आपण लेटर जनरेट केलं त्याची प्रिंटआउट, 5Aची प्रिंटआउट, त्याचबरोबर जो व्यक्ती ओनर असतील किंवा अथॉरिटी असतील त्यांचे सगळे पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याचबरोबर तुमचं GST सर्टिफिकेट, उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, सगळे डॉक्युमेंट तयार करायचे. आणि प्रत्येक पेजवर स्टॅम्प साईन करून तुम्हाला यायचं आहे. हे सगळं गोष्टी सगळ्या तुमच्या प्रिंटआउट झाल्यानंतर एक स्कॅन करायचे आहे 500 KB खाली. 500 KB खाली स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला इथं परत DSC ई-साइनला जायचं आहे. ई-साइनला गेल्यानंतर ना तुम्हाला परत व्ह्यू रजिस्टर ई-साइनवर क्लिक करायचं आहे. आणि जे काही तुम्ही स्कॅन केलेले ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथं काय करायचं, अपलोडवर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला 500 KB पेक्षा जास्त घेणार नाही आहे. आणि हे अपलोड केल्यानंतर ना तुम्ही काय होणार आहे, सबमिट होणार आहे. म्हणजे तुमची जी काही ई-साइन किंवा डिजिटल सिग्नेचरची रिक्वेस्ट आहे ती PF डिपार्टमेंटला जाईल. आता तुम्ही कोणत्या लोकेशनला आहे त्या लोकेशनप्रमाणे तुम्हाला ते ॲक्शन घ्यायला लागेल. आता आता एक नवीन प्रोसेस आली आहे. तुम्ही जर ऑनलाईन सबमिट केलं तर काय PF डिपार्टमेंट ऑनलाईनची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून अप्रूव्ह करतात. म्हणजेच ॲक्टिव्ह होते आपली DSC डिजिटल सिग्नेचर. काही ठिकाणी होत नसेल तर तुम्हाला ऑफलाईन जाऊन तिथं भेटून तुम्हाला ते करून घ्यावे लागेल. आणि मगच तुमची काय होणार आहे, UN जनरेट होणार आहे. तुमची एम्प्लॉईची KYC जी काय पेंडिंग कामं असतील ती काय होणार आहे, अप्रूव्ह करता येणार आहेत. तर हे तुम्हाला सगळी प्रोसेस समजली असेल.
जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.